प्रॉपर्टीज आहेत, पुण्यातल्या प्रॉपर्टीज त्यांना मला वाटतंय बस होत आहेत ईडीला चौकशी करायला. आणि अजून जमिनीचा हिशोब तर सांगितलाच नाही मी तुम्हाला. अनेक मांजरसुम्याला 45-50 एकर, ते आता सेंद्री गाव सांगितलं परांड्यात, बार्शी तालुक्यातलं एक गाव, जामखेड तालुक्यातलं एक गाव, माजलगाव तालुक्यातलं एक गाव, कोणत्या गावात आत्ताशी एवढी सापडली, अजून भरपूर सापडणार आहे. आणि ती सापडलेली प्रॉपर्टी मला असं वाटतं 1,500 कोटीच्या वरती जाण्याची दाट शक्यता आहे. मागणी काय सगळ्या प्रकारे नाही, ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे मोका लागणारच आहे. आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकाला आम्ही वाट पाहतोय की 302 मध्ये कधी घेताय. आणि त्यांना एकदा 302 मध्ये घेतलं आणि आकाचा जर हात असेल तर मग शेवटी आका सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. मोकाची कारवाई व्हायला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात. मोकाची त्याला आता आयजी लेवलची ही आहे. माझ्या मते मला माहित व्हावं असं वाटतं की डीजी आणि राज्य सरकारचं जे डीजी आहे, डीजींची परवानगी घ्यावी लागत असेल, ती प्रक्रिया चालू असेल. ईडीची कारवाई थांबली आहे का सर? सध्या ईडीची कारवाई थांबली असेल? ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही. ईडीची कारवाई जोरात सुरू होईल. थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले? नाही, मला नाही वाटत थांबवण्यासाठी स्लो डाऊन, परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना, कोणीतरी गेला असेल, हे थांबवा, हे अमक करा, हे एवढं नाहीये, परंतु ते तेवढं आहे. मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए. जितेंद्र डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू. तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, युद्ध सुरू असताना सरदारला परस्पर विरोधी गटाने भेटायचे नसतं. तुम्ही अण्णांना अजितदादांना भेटलात तर जितेंद्र आव्हाड म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं. नाही, असं नाही. त्यांच्याकडे माझं वेगळं काम होतं. अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत. सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही. दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो. हे जे ज्ञानराधा, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलंय? हे आकानेच केलंय. आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला. त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेलं ना, जेला ते आता. लक्ष्मण हाकेने काल तुमच्यावर आरोप केले, ते म्हणाले की राम मंदिराचा 7-12 महसूल. हे बघा, मला ऐका, हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही. मी आधी सांगितलं, इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे. ऐका, अमोल मिटकरी, हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत. ते माणसं विषय आलेला आहे, तो अंगाला काटा येईल असा विषय आलाय. 109 मृतदेह सापडले. हो, ते फारच ते आता तेच बोललो की 109 डेड बॉडी जे आहे परळी तालुक्यात, या आता मी आज एसपी ला विचारणार आहे याचं रेकॉर्ड काय काय नाही. कार्ड रिचार्ज कोणते ओळखून घ्या. डेला रिसॉर्टला 1 वर्षाच्या पूर्वी 10 ते 15 दिवस
कोण लोक 8 दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी. तुमचाच माणूस होता आणि निवडणूक निधी दिल्याचा सुद्धा आरोप करायला लागले, त्याच्यात काय अण्णा? एवढं उघड्यावर नाही पडलो.